नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पोहा मेकिंग बिझनेस हा व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार बिनव्याजी कर्ज। पहा सविस्तर माहिती। मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येकजण नोकरी सोडता व्यवसाय करत आहेत व त्यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवत आहेत। तर तुम्ही ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून एक यशस्वी उद्योजक बनू शकता। जर आपण व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोहे बनवण्याचा व्यवसाय पोहा मेकिंग बिझनेस हा एक उत्तम पर्याय असणे आहे। व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार बिनव्याजी कर्ज। काही व्यवसाय ठराविक कालापर्यंतच असतात, पण हा व्यवसाय 12 महिने चालणारा आहे। पोह्यांची मागणी प्रत्येक ऋतूमध्ये असते। महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहा हा पदार्थ असतोच। यामुळे पोहे बनवून आपण मार्केटमध्ये योग्य दरात विकून मोठा लाभ मिळवू शकतो। पोहा बनवण्याचा व्यवसाय सुरू कसा करावा? पोहे बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पोह्यांच्या विक्रीची अट, पोह्यांचा दर्जा, पोह्यांचे उत्पादन, ब्रँडिंग व पॅकेजिंग याबद्दल आवश्यक माहिती घेणे गरजेचे आहे। पोहे बनवण्याचे मशीन। पोहे बनवण्याचे मशीन हे विविध प्रकारचे असते, जसे की 3 फेज, सिंगल फेज, सेमी ऑटोमॅटिक, मॅन्युअल मशीन अशी आहेत। या मशीनची क्षमता व किंमत मशीनच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे। मग पोहा व्यवसाय करण्यासाठी किती खर्च येतो? तर माल साठवणुकीसाठी गोडाऊन व जागा लागते। पोहा बनवण्यासाठी लागणारे मशीन 1 ते 1.5 लाख रुपये असते। कच्चा माल अंदाजे 50,000 ते 1 लाख रुपये। मग पोहे बनवण्याचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 7 ते 8 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल। हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून तुम्ही कर्ज घेऊ शकता। कर्ज घेण्यासाठी तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजना किंवा मुद्रा कर्ज योजना या योजनांचा लाभ घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकता। पोहे व्यवसायाकरिता कच्चा माल। तर मग पोहा मेकिंग बिझनेसमध्ये आपल्याला जसे की तुम्हाला माहितीच आहे की पोहे बनवण्यासाठी तांदूळाची आवश्यकता असते। आपण तांदूळ मार्केटमधून उत्तम दर्जाचे तांदूळ ठोक दरात विकत घेऊ शकतो। तांदळाचे विविध प्रकार आहेत, परंतु पोहा बनवण्यासाठी जो तांदूळ लागतो तोच तांदूळ घ्यावा। याबद्दल मार्केटच्या आवश्यकताप्रमाणे तांदूळ मध्ये बदल करत राहावे। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही घेऊन येत राहू आणि ते आपल्याला बघायला मिळतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।